नमस्कार, मी सुवर्णा धानोरकर. हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण बालसंगोपन ते करिअर आणि बँकिंग ते व्यवसाय अशा विविध टप्प्यांचा वेध घेणार आहोत. आज आपण चर्चा करणार आहोत यकृताविषयी आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आणि माहिती देण्यासाठी आपल्या स्टुडिओत आले आहेत या विषयातले तज्ज्ञ डॉक्टर बिपिन विभूते. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी डॉक्टरांची ओळख करून घेऊयात. डॉक्टर बिपिन विभूते लिव्हर ट्रान्सप्लांट आणि हेपॅटोबिलियरी सर्जन आहेत. पुण्याच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये ते शस्त्रक्रिया करतात. आजवर 600 पेक्षा जास्त अवयव प्रत्यारोपणाचा त्यांचा अनुभव आहे. सध्या ते सह्याद्री हॉस्पिटलमध्ये सिनियर कन्सल्टंट लिव्हर ट्रान्सप्लांट हेपॅटोबिलियरी सर्जन म्हणून कार्यरत आहेत. गेली काही वर्ष ते अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया सुद्धा करतायत. त्यांचं स्वागत करून त्यांच्याशी चर्चेला सुरुवात करूयात. डॉक्टर, खूप खूप स्वागत तुमचं झी 24 तासच्या स्टुडिओमध्ये. सगळ्यात आधी आम्हाला सांगा, यकृताचं शरीरात नेमकं कार्य काय असतं आणि पोषणामध्ये कितपत महत्व आहे? करेक्ट. आपण ज्यावेळेस खातो, जेवतो आणि एखादी गोष्ट आपण पचती म्हणतो, ते पचती याचा अर्थ असा होतो की आपल्या आतड्यातून या इंटेस्टाईनमध्ये ज्यावेळेस अब्सॉर्ब होतं आणि ते ॲब्सॉर्ब झालेलं जे घटक असतात ते लिव्हरमध्ये जातात आणि लिव्हरमध्ये त्याच्यावरती प्रक्रिया होऊन, सपोज तुम्ही माझ्याशी बोलताय, मी बोलतोय आणि प्रत्येक गोष्टीसाठी एक प्रकारची एनर्जी लागते. ती कुठल्याही फॉर्ममध्ये असू शकते आणि ते महत्त्वाचं काम एनर्जी प्रोव्हाइड करण्याचं किंवा शक्ती प्रोव्हाइड करण्याचं काम हे यकृत सर्वात महत्त्वाचं काम करतं आणि हे बऱ्याच जणांना माहिती नसतं. दुसरी गोष्ट, यकृत हे जे ग्लुकोज, कोलेस्ट्रॉल जे मेटाबॉलिझम असतं त्याच्यामध्ये हे खूप महत्त्वाचं काम करतं. त्याचप्रमाणे जे आपण मेडिसिन्स घेतो, पचतं किंवा अल्कोहोल जी प्रक्रिया होती ते पूर्ण लिव्हरमध्ये होते. तर कुठलंही मेडिसिन घेतो, फॉर एक्झाम्पल आपण क्रोसिन घेतो या कुठल्याही प्रकारचं मेडिसिन घेतो, त्या मेडिसिनचं शेवटपर्यंत जे कार्य होतं ते लिव्हरला करावं लागतं आणि लिव्हरमध्ये प्रक्रिया झाल्यानंतर त्याचा फायनल इफेक्ट हा बॉडीवरती होतो आणि ते ऍक्ट होतं. तर जे आपण ज्यावेळेस जेवण करतो या जो खातो पितो त्याचं जे रूपांतर होतं प्रोटीनमध्ये, फॉर एक्झाम्पल या कार्बोहायड्रेटमध्ये या फॅटमध्ये, तर लिव्हर हे त्या स्वरूपात रूपांतर करून ते एनर्जी स्टोअर करतं आणि मसल बिल्टअप करण्याचं महत्त्वाचं काम हे लिव्हर करतं. सामान्यपणे यकृताचे कोणते आजार असतात आणि त्याची लक्षणं काय काय आहेत? करेक्ट. सर्वांना माहीत असलेला आजार हा अल्कोहोलिक लिव्हर डिसीज. यकृत म्हटलं की पहिलं क्वेश्चन येतो या प्रश्न येतो की लिव्हर खराब झालं म्हणजे दारूमुळं किंवा अल्कोहोलमुळं खराब झालं. पण प्रत्यक्षात जर आपण पाहिलं तर 30% या मॅक्सिमम 40% लोकांमध्येच फक्त अल्कोहोलमुळे लिव्हर खराब होतं. बाकीची त्याला कारणं असतात. हिपॅटायटिस सी असू शकतं, हिपॅटायटिस बी असू शकतं, वेगवेगळ्या प्रकारचे मेडिसिन्स म्हणजेच ड्रग्स असू शकतात. काही आजार हे असे असतात की ते जन्मजात असतात आणि ते आपण लहान मुलामध्ये आपण जास्त प्रमाणात पाहतो. तर त्याची लक्षणं जर पाहिली तर लक्षणं हे लहान मुलापासून ते मोठ्या माणसांपर्यंत हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. लहान मुलामध्ये लक्षणं हे मेनली काविळीच्या रूपामध्ये पहिल्यांदा येतात आणि त्याच्यानंतर त्याचं पुढचं प्रगती होऊन या नेक्स्ट स्टेज हे पोटामध्ये पाणी होणे किंवा मसल्स लॉस होऊन, फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणतो की हातपाय काढी आणि पोट नरसोबाची वाढी, म्हणजे हातपाय खूप बारीक होतात आणि पोट मोठं होतं. अशा प्रकारचे लक्षणं हे लहान मुलामध्ये दिसतात. मोठ्या माणसामध्ये लक्षणं पोटामध्ये पाणी होण्याबरोबरच पायावरती सूज येणे, अंगावरती पिवळा कलर येणे, डोळे पिवळे पडणे, त्याचप्रमाणे किडनीवरती प्रेशर येऊन किडनीचे प्रॉब्लेम होणे, फुफ्फुसामध्ये पाणी होऊन फुफ्फुसाचे प्रॉब्लेम होणे. त्याचप्रमाणे ज्यावेळेस अमोनिया हा मेंदूला जातो त्यावेळेस पेशंट हा कोमापर्यंतही जाऊ शकतो. अशा प्रकारचे लक्षणं सर्वसाधारणतः आपल्याला लिव्हरच्या डिसीजमध्ये आढळतात. पण यकृताचे जे काही आजार होतात त्यामागची कारणं नेमके काय काय आहेत? करेक्ट. तर जसं मी आता ज्याप्रमाणे सांगितलं की पहिलं कारण हे अल्कोहोल असतं आणि आजकाल जे फॅटी लिव्हर जे असतं तर फॅटी लिव्हर ज्याचा हे वेस्ट डायमीटर या कमरेचा जो डायमीटर असतो जो 32 इंचापेक्षा जास्त असतो त्यांना मोस्टली आपल्याला अल्ट्रासाऊंड केल्यानंतर हे फॅटी लिव्हर आपल्याला आढळतं.
आणि ते फॅटी लिव्हर जर स्टेजमध्ये जर वाढत गेलं तर त्या फॅटी लिव्हरचे हे नेक्स्ट स्टेज हे नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज आपण म्हणतो. आणि तो जर वेळेवरती ट्रीट आपण नाही केला तर त्याला नॅश म्हणजे अल्कोहोलिक नॉन अल्कोहोलिक स्टिओटो हिपॅटायटिस म्हणतो, की ज्याला फॅटचं इन्फ्लेमेशन होतं. आणि फॅटचं इन्फ्लेमेशन जर वेळेवरती आपण थांबवलं नाही तर त्याचं नेक्स्ट स्टेज हे सिरोसिसमध्ये होतं. आणि सिरोसिस ही इरिव्हर्सिबल असतं. आणि सिरोसिस हे मेडिकली आपल्याला ट्रीट करता येत नाही, त्याला सर्जिकली ट्रीट करावं लागतं. तर हे करताना जे नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर्स जे असतात ते प्रमाण आजकाल जगामध्ये तसेच भारतामध्ये त्याचं प्रमाण हे वाढत चाललंय. आणि जे दुसरे जे कॉजेस आहेत जसे हिपॅटायटिस बी, हिपॅटायटिस सी आहे, ड्रग्स आहे, त्याचं प्रमाण हळूहळू घटत चाललंय आणि याचं प्रमाण वाढत चाललंय. त्याचप्रमाणे काही पेस्टिसाइड्स असतात, काही ड्रग्स असतात, त्याहीमुळं हे लिव्हर खराब होतं. आणि जसं मी अगोदर सांगितलं की लहान मुलामध्ये हे लिव्हर खराब होण्याची कारणं ही जेनेटिक असतात किंवा मेटाबॉलिक म्हणजे की कॉपर डिपॉझिट होणे किंवा आयर्न डिपॉझिट होणे, या कारणामुळं लहान मुलामध्ये लिव्हर खराब जास्त प्रमाणात आढळून येतं आपल्याला. तुम्ही आता सिरोसिस म्हणालात, लिव्हर सिरोसिस हा शब्द खूपदा ऐकायला मिळतो. मग लिव्हर सिरोसिस म्हणजे नेमकं काय होतं? करेक्ट. तर लिव्हर सिरोसिस हा कॉमनली यूज करणारा शब्द आहे. आणि बऱ्याच लोकांना सिरोसिस हा शब्द नक्की काय आहे हे माहीत नसतं आणि ते माहीत करणं गरजेचं आहे. बरेचसे पेशंट आमच्याकडे येतात की ते म्हणतात लिव्हरला सूज आली आहे किंवा लिव्हर आमचं छोटं झालं आहे. पण काही लोकांना सिरोसिस हा शब्दाचा नेमका अर्थ माहिती नसतो. तर सिरोसिस होतं याचा अर्थ असा होतो की लिव्हरमध्ये जसं मी सांगितलं की फॅटी लिव्हर नेक्स्ट स्टेज आणि लास्ट स्टेज ही सिरोसिस असते. त्याच्यामधून लिव्हरमध्ये छोट्या छोट्या गाठी होतात आणि लिव्हरची साईज कमी होते. आणि जी गाठी झाल्यामुळं लिव्हरमध्ये गाठी झाल्यामुळं लिव्हर हे काही प्रमाणात निकामी होतं. तर त्याला आपण डिकॉम्पेन्सेटेड क्रोनिक लिव्हर डिसीज किंवा सिरोसिस म्हणतो, कॉम्पेन्सेटेड सिरोसिस म्हणतो किंवा डिकॉम्पेन्सेटेड, अशा 2 स्टेजमध्ये असतं. कॉम्पेन्सेटेड सिरोसिस जे असतं त्याच्यामध्ये 70% पर्यंत लिव्हर खराब होण्याची शक्यता जाते, 60 to 70%. डिकॉम्पेन्सेटेड होतं त्यावेळेस लिव्हर खराब होण्याचं प्रमाण हे वाढतं. आणि त्यावेळेस हे लिव्हरचे जे लक्षणं असतात की पोटामध्ये पाणी होणं, पायावरती सूज येणं, कावीळ होणं, ही लक्षणं वाढतात. तर सिरोसिस एक अशी स्टेज आहे की त्याच्यातून आपल्याला इरिव्हर्सिबल स्टेज आपण म्हणतो की त्याच्यातून आपल्याला मेडिकली ते जे लिव्हरमध्ये गाठी होतात त्या आपल्याला बऱ्या करता येत नाहीत. त्याच्यामध्ये 2च पॉसिबिलिटी असतात. एक, आपण ती जी प्रोसेस आहे सिरोसिसची ते आपण थांबवू शकतो, किंवा जर थांबवता नाही आली तर आपल्याला त्याला सर्जिकली आपल्याला करेक्ट करावं लागतं. तर हे सिरोसिसच्या स्टेजनुसार आम्ही ठरवतो की या पेशंटला कुठल्या प्रकारची ट्रीटमेंट लागेल. पण मग या सगळ्या आजारांमध्ये जेव्हा यकृताचं नुकसान होतं, डॅमेज होतं, तेव्हा ते पुन्हा पहिलेसारखं यकृत आपण शरीरात हे करू शकतो? ज्यावेळेस म्हणजे ज्यावेळेस यकृत खराब होतं त्या खराब होण्याच्या स्टेजेस असतात. 1, 2, 3, 4 अशा स्टेजेस असतात. आणि आपण कुठल्या स्टेजला आपण ते ट्रीट करतोय त्याच्यानुसार. ज्यावेळेस सिरोसिस होतं आणि ज्यावेळेस ते सिरोसिस सर्जिकल ट्रीटमेंट पर्यंत पोहोचतं, आणि सर्जिकल ट्रीटमेंट हे फक्त लिव्हर ट्रान्सप्लांटेशन असतं. की लिव्हर ट्रान्सप्लांटमध्ये आपण काय करतो की लिव्हर ट्रान्सप्लांटमध्ये 2 गोष्टी असतात. आणि खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे की लिव्हर ट्रान्सप्लांट म्हणजे नेमकं आपण काय करतो. बऱ्याच लोकांना असा प्रश्न असतो की लिव्हर ट्रान्सप्लांट याचा अर्थ आपण थोडासा पोर्शन आपण काढतो आणि थोडासा पोर्शन परत ट्रान्सप्लांट करतो फॉर एक्झाम्पल. पण ट्रान्सप्लांटमध्ये आपण जे मोठ्या माणसामध्ये ट्रान्सप्लांट करतो किंवा सिरोसिसमध्ये ट्रान्सप्लांट करतो त्यावेळेस ट्रान्सप्लांटेड लिव्हर हे आपण पूर्ण डॅमेज झालेलं लिव्हर काढतो. आणि डॅमेज झालेल्या लिव्हरमध्ये पार्शल ग्राफ्ट म्हणजेच लिव्हिंग डोनर लिव्हिंग ट्रान्सप्लांट, एखादा लिव्हिंग डोनर जर अर्धा लिव्हर देण्यात इच्छुक असेल तर आपण ते देतो, किंवा कॅडॅव्हरिक ग्राफ्ट. कॅडॅव्हरिक ग्राफ्ट याचा अर्थ असा असतो की जे डिसीज डोनर, जे ब्रेन डेड पेशंट असतात आणि जे डोनेट करतात त्यांचं लिव्हर आपण पूर्ण बहुतांश टाइम आपण पूर्णच लिव्हर त्यांना देतो. आणि ते दिल्यानंतर त्यांचं जे सिरोसिस आहे ते रिव्हर्ट होतं. रिव्हर्ट इन द सेन्स पूर्ण आपण काढतो.
पण हीच केस जर आपण पिडियाट्रिक म्हणजे लहान बाळामध्ये बघितलं तर त्यांच्या ज्या कंडिशननुसार जर मेटाबॉलिक असेल या जेनेटिक असेल किंवा काही एन्झाईमची डिफिशियन्सी असेल तर आपण त्यांचा छोटासा लिव्हरचा पार्ट आपण काढतो आणि तिथं दुसरा छोटासा पार्ट बसवतो की ते मेटाबॉलिक नीड जी बॉडीची आहे ते फुलफिल करू शकतो. त्याला आपण ऑक्झिलरी लिव्हर ट्रान्सप्लांटेशन करतो. पण ते एक सर्टन कंडिशनमध्येच होतं आणि ते लहान पिडियाट्रिक पेशंटमध्ये हे आपल्याला अशा प्रकारचे प्रत्यारोपण करता येतं. आपण यकृताविषयी माहिती जाणून घेतोय. मार्गदर्शन सुद्धा आपल्याला डॉक्टर बिपिन विभूते करतायत. आपण पुन्हा चर्चेला सुरुवात करूयात. डॉक्टर, मगाशी आपण चर्चा करत होतो अल्कोहोलचा, तुम्ही भरपूर वेळेला बोलात, जवळपास प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरात बोलात. म्हणून एक विचारायचं होतं की किती प्रमाणात अल्कोहोल सेवन करायला हवं आणि दुसरा एक मुद्दा, यकृतासाठी ते किती सुरक्षित आहे किंवा असुरक्षित आहे, आणि तिसरा मुद्दा म्हणजे स्त्रियांच्या बाबतीत अल्कोहोल आणि यकृत, काय सांगाल? खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे आणि बरेच जण आय थिंक उत्सुक आहेत की हे जाणून घेण्यासाठी. ॲक्च्युली टू बी व्हेरी ऑनेस्ट, अल्कोहोल लिव्हरसाठी सेफ नाही आहे, ॲब्सोल्युटली नॉट सेफ. पण असं शक्य नाही. मी म्हटलं तर मला वेड्यात काढतील लोक बेसिकली. तर सर्वसाधारणपणे 60 ग्रॅम अल्कोहोल पर डे हे लिव्हरसाठी किंवा बॉडीसाठी सेफ आहे. आता 60 ग्रॅम म्हणजे किती? 60 ग्रॅम म्हणजे अप टू 60 to 90 ml ऑफ विस्की, ब्रँडी, रम, ज्याच्यामध्ये 40% पेक्षा जास्त अल्कोहोलचं प्रमाण आहे. आणि हे अल्कोहोल जो आपण कंटिन्यू रोज डेली असे 5 ते 10 वर्ष घेतो आणि त्याचा मिनिमम पिरियड अल्कोहोलिक लिव्हर डिसीज ज्यावेळेस आपण सांगतो त्यावेळेस मिनिमम पिरियड हा 10 वर्षाचा असतो. इन शॉर्ट सांगायचं झालं तर 60 ग्रॅम ऑफ अल्कोहोल या 60 to 90 डेली फॉर 10 years इज डेंजरस टू लिव्हर. तर सेफ अल्कोहोल या सेफ ड्रिंक काय आहे? तर आपण ज्यावेळेस प्रत्येक वर्षाला 60 to 90 ml फॉर हे माणसांसाठी आणि स्त्रियांसाठी कमी म्हणजे 40 to 60 ml, त्याचं रिझन मी सांगतो थोड्या वेळामध्ये. हे वर्षभर जरी आपण घेतलं पण प्रोव्हायडेड आपण ॲटलिस्ट 6 weeks इन कंटिन्युटीमध्ये आपण अल्कोहोलला ब्रेक दिला पाहिजे, तर ते अल्कोहोल आपण सेफ म्हणतो. जे आपण सोशल ड्रिंकिंग करतो या वन्स इन अ वीक और वन्स इन अ मंथ, त्यामुळं लिव्हर हे खराब होत नाही आणि हे स्टडीजने प्रूव्ह केलेलं आहे की होत नाही. आता क्वेश्चन येतो की हे माणसामध्ये आणि स्त्रियांमध्ये हा डिफरन्स का? तर माणसामध्ये जे बॉडी फॅट असतं, जे बॉडीचे जे वेगवेगळे एन्झाईम्स असतात, या बॉडीचं बॉडी मास असतं, हे स्त्रियांपेक्षा डिफरंट असतं. आणि या 3 कारणामुळे हे जे अल्कोहोलचं मेटाबॉलिझम होतं ते मेटाबॉलिझम हे माणसामध्ये फास्ट होतं आणि स्त्रियांमध्ये कमी होतं. त्यामुळे स्त्रियांना हे कमी अल्कोहोल आपण मेटाबॉलिझम झाल्यामुळे कमी अल्कोहोल प्रमाण देतो. दॅट इज 40 ग्रॅम फॉर स्त्रियांना आणि 60 ग्रॅम हे माणसांना आपण करतो. मगाशी आपण ट्रान्सप्लांट विषयी बोलत होतो, लिव्हर ट्रान्सप्लांट विषयी, तर त्याबद्दल काय सांगाल? करेक्ट. तर लिव्हर ट्रान्सप्लांट हे जसं मी सांगितलं की जे ॲडल्टमध्ये आपण ट्रान्सप्लांट करतो ते ट्रान्सप्लांट हे पूर्ण लिव्हर काढतो. आणि जे लहान मुलामध्ये करतो तर मोस्ट ऑफ द टाइम लहान मुलांमध्येही आपण डॅमेज लिव्हर पूर्ण काढतो. पण काही ज्या कंडिशन्स आहेत, ज्या मेटाबॉलिक या जेनेटिक कंडिशन ज्या आहेत, त्या कंडिशनमध्ये आपण पार्शल ट्रान्सप्लांट म्हणजे एक छोटासा तुकडा काढून आपण बसवतो आणि छोटा तुकडा काढतो. बऱ्याच वेळा ट्रान्सप्लांट म्हणजे लोकांच्या मनात 2 गोष्टीच्या भीती असते. एक तर रिझल्ट आणि दुसरी कॉस्ट आणि तिसरी त्याचे लॉंग टर्म आउटकम्स. सर रिझल्ट आता पूर्ण जगभर आणि स्पेशली इंडियामध्ये हे जसं आपण 1 year सर्वायवल आणि 5 year सर्वायवल, तर जेवढेही मोठे सेंटर्स आहेत या जे एक्सपिरियन्स सेंटर्स आहेत त्यांचा 1 year सर्वायवल हा 95% आहे. म्हणजे 100 पेशंट जर असे ट्रान्सप्लांट आपण केले की जे क्रायटेरिया फुलफिल करतात आणि जे त्यातले 95% पेशंट एकदम व्यवस्थित असतात आणि 5 वर्षाच्या काठी यातले 84% पेशंट म्हणजे 100रातले 84 पेशंट हे व्यवस्थित असतात. हा डिफरन्स का? कारण काही पेशंट हे मेडिसिन सोडून देतात, काही पेशंटला हार्ट अटॅक येतो, काही पेशंट रोड ट्रॅफिकमध्ये ॲक्सिडेंटमध्ये मारले जातात, काही पेशंटला डायबिटीज, हायपरटेन्शन त्याचे कॉम्प्लिकेशन्स होतात.
आणि या सर्व कारणामुळे त्यांचा 5 इयर सर्व्हायवल हा कमी होतो. दुसरा गोष्ट असतो की रिजेक्शन, की लिव्हर ट्रान्सप्लांट एक फॉरेन बॉडी आहे. रिजेक्शन झाल्यानंतर काय होतं, तर रिजेक्शन हे लिव्हरच्या बाबतीमध्ये थोडंसं जसं किडनी किंवा हार्टसारखं पेक्षा थोडंसं डिफरंट आहे. का आहे, कारण लिव्हर टॉलरन्स जो आहे रिजेक्शनचा तो जास्त आहे. त्याला कमी इम्युनोसप्रेशन लागतात, कारण त्याच्यामध्ये स्पेशल सेल्स असतात लिव्हरमध्ये. आणि प्लस लिव्हर रिजनरेट्स, म्हणजे जर एखाद्याचं जर लिव्हर जर आपण अर्ध कापलं आणि काढलं, तर ते 6 वीक ते 12 वीक्स या आठवड्यामध्ये ते पूर्ण नंतर आहे तसं होतं. सांगायचा अर्थ असा आहे की रिजेक्शनमध्ये काही सेल्स हे मरतात. रिजेक्शन होतं म्हणजे काही सेल्स हे मरतात, बॉडी हे रिजेक्ट करून ते काढतात. तर ते सेल नंतर पूर्वस्थितीमध्ये जेवढे मरतात तेवढे पुन्हा तयार होतात. त्यामुळे रिजेक्शन हे किडनी किंवा हार्ट या बाकी अवयवासारखं नाही आहे, कारण त्याच्यामध्ये एकदा सेल्स मेले की ते परत तयार होत नाहीत या जिवंत होत नाहीत, पण लिव्हरमध्ये होतात. त्यामुळे रिजेक्शन हा पार्ट लिव्हरमध्ये काळजी करण्याचा नाही आहे. दुसरी गोष्ट लॉंग टर्म आउटकम, या जे काळजी कशी घ्यायची लिव्हरची. फॉर एक्झाम्पल, की हा महत्वाचा क्वेश्चन असतो की लिव्हर ट्रान्सप्लांट झालं की एका रूममध्येच बसायचं, कुणाला भेटायचं नाही, काचेतूनच हाय बाय करायचं. या गोष्टी खूप बरेचसे पेशंट येतात की लिव्हर नंतर काळजी कशी घ्यावी. पण ॲक्च्युली आता तसं पाहिलं तर आम्ही ट्रान्सप्लांटचे पेशंट सगळे पेशंट, मोस्ट ऑफ द पेशंट 90 to 95 पेशंट 6व्या ते 7व्या दिवशी डिस्चार्ज करतो. आणि पेशंटला 2च ॲडवाइस देतो. एक, की तुम्ही पहिले 3 महिने मास्क घाला, आणि ज्यावेळेस तुम्ही बाहेर जाता त्यावेळेस प्लीज तुम्ही पब्लिक प्लेसला जाऊ नका पहिले 3 महिने. पब्लिक प्लेस मतलब रेल्वे स्टेशन, बस स्टेशन, सिनेमागृह या ठिकाणी. 3 महिन्यानंतर ते सगळीकडे जाऊ शकतात, प्रोव्हायडेड काही ठिकाणी त्यांना मास्क लावावं लागतं. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, ज्यांना इन्फेक्शन आहे, फॉर एक्झाम्पल थ्रोट इन्फेक्शन आहे, फीवर आहे, त्या लोकांच्या सानिध्यात पहिले 3 महिने येऊ नका. ट्रान्सप्लांटचा अर्थच असा असतो की सामान्य माणसासारखं जीवन जगणं. जर ट्रान्सप्लांट करून जर एकाच रूममध्ये बसायचं असेल तर क्वालिटी ऑफ लाईफ काहीच नाही. ट्रान्सप्लांट करून फक्त जिवंत ठेवण्यासाठी आपण ट्रान्सप्लांट हे करतो आपण क्वालिटी ऑफ लाईफसाठी. आणि ट्रान्सप्लांट नंतर डेफिनेटली त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ चांगली होते. आणि ट्रान्सप्लांट हे खूप चांगलं ऑप्शन आहे, इंडियामध्ये अवेलेबल आहे. आणि अवेलेबल असूनही अफोर्डेबल कॉस्टमध्येही बरेचसे सेंटर्स प्रोव्हाइड करतात. आणि मी स्ट्रॉंगली रिकमेंड करतो की जे ट्रान्सप्लांटचे क्रायटेरिया फुलफिल करतात त्यांनी कुठलाही मनामध्ये शंका न बाळगता ट्रान्सप्लांटचं ऑप्शन हे करावं. डॉक्टर, सह्याद्री हॉस्पिटलमध्ये अवयव प्रत्यारोपण आणि यकृत प्रत्यारोपण यासाठीच्या कुठल्या कुठल्या सुविधा उपलब्ध आहेत? करेक्ट. सो आम्ही सह्याद्री हॉस्पिटलमध्ये जे ट्रान्सप्लांट चालू केलं आहे ते आपल्या 8 मार्च पासून चालू केलं आहे. आणि 8 मार्च ते आत्तापर्यंत आपण लिव्हर जे यकृत प्रत्यारोपण आपण लिव्हर ट्रान्सप्लांट म्हणतो ते आम्ही 9 सर्जरी सक्सेसफुली केलेल्या आहेत. त्याच्याबरोबरच आम्ही 6 किडनी ट्रान्सप्लांट या सर्जरी केल्या आहेत. आणि आमचा फ्युचर प्लॅन हा किडनी आणि पॅन्क्रियाज, ज्या लोकांना जन्मजात डायबिटीज असतो या त्याला आपण टाईप 1 डायबिटीज म्हणतो, त्याचप्रमाणे आपण टाईप 2 डायबिटीज, काही सर्टन केसेस असतात की त्याला काही क्रायटेरिया असतात, ते जर फुलफिल झालं तर आपण किडनी प्लस पॅन्क्रियाज एकाच पेशंटला जर दिलं तर ज्यावेळेस डायबिटीज होतो त्यावेळेस आपण इन्सुलिन घेतो. फक्त इन्सुलिनमुळे आपण डायबिटीज हा क्युअर करतो, आपण डायबिटीज ट्रीट कधीच करत नाही. फॉर एक्झाम्पल, आपल्याला ताप येतो त्यावेळेस आपण क्रोसिंग घेतो, त्याप्रमाणे शुगर वाढली की आपण इन्सुलिन घेतो, पण आपण ट्रीट कधीच करत नाही. तर पॅन्क्रियाज ॲडिशनल दिल्यामुळं किडनीची जे लाईफ असतं, किडनीचं जसं लिव्हरला लाईफ नसतं किडनीला सर्टन लाईफ असतं, ते लाईफ आपण जास्त देतो. सो किडनी आणि पॅन्क्रियाज हेही थोड्याच दिवसामध्ये आम्ही करणार आहोत. आणि त्याचा पुढचा प्लॅन आहे की स्मॉल बाउल इंटेस्टाईन, म्हणजे जे छोटं आतडं असतं ते आपण ट्रान्सप्लांट करण्याचे आपल्याला ऑलरेडी लायसन आहे आणि आपण ते लवकरच कार्यरत करणार आहोत. एकंदरीत सह्याद्री हॉस्पिटलमध्ये या सगळ्या पेशंटसाठी ज्यांना यकृत प्रत्यारोपण करायचं त्यांच्यासाठी खूप चांगली सुविधा उपलब्ध करून दिली असं म्हणावं लागेल. डॉक्टर, आज तुम्ही इथे आलात आणि इतकी छान माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.
हॅलो 24 तास मध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.